बंधू अशोक खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। दुसऱ्या गुन्ह्यात खरातला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे। येत्या 8 एप्रिलपर्यंत खरातचा मुक्काम पोलीस कोठडीमध्ये असणार आहे। एसआयटीची मागणी नाशिक कोर्टाकडून मान्य करण्यात आली आहे। बंधूबाबा अशोक खरातला कोर्टाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्यामुळे खरातचा मुक्काम आता 8 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीतच असणार आहे। एसआयटीने युक्तिवाद करताना 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली होती, ती कोर्टाने मान्य केलेली आहे। ही पोलीस कोठडी दुसऱ्या गुन्ह्यातील आहे। दरम्यान काल पहिल्या गुन्ह्यात कोर्टाने अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलेली होती। त्यानंतर आता दुसऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे या 7 दिवसांच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर येण्याची शक्यता आहे। आज कोर्टामध्ये नेमकं काय घडलं पाहूया। आरोपी खरातकडून पीडितेवर वारंवार अत्याचार करण्यात आला असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार पीडितेवर केले असंही सरकारी वकिलांनी सांगितलं। पीडिता गर्भवती झाल्यावर गर्भपाताची औषध दिली। पीडितेने 12,000चं औषध खरातकडून खरेदी केलं। खरातनं पीडितेकडून आधार पॅन कार्ड घेतलं होतं। आधार पॅन कार्ड का घेतलं हे तपासायचं आहे। आरोपी महिलांना पिण्यास पाणी द्यायचा, त्यात काय टाकायचा हे तपासायचे। आरोपी पाण्यात काय मिसळतो हे सांगत नाही। मालमत्ता कोणकोणत्या आहेत हे देखील तपासायचे। तर आता खराताच्या वकिलांनी काय म्हटलं तर पीडिता गर्भवती राहिली असा उल्लेख नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। मोजके व्हिडिओ लीक करण्यात आलेले आहेत। कोठडीत मानसिक छळ करण्याचा प्रयत्न होतोय असं खराच्या वकिलांनी सांगितलेलं आहे। गुन्हे कलम सारखे तरी वेगवेगळा तपास सुरू आहे।